आज मी पारंपरिक पद्धतीने सांडगे कसे बनवायचं हे दाखवणार आहे। 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे सांडगे बनवणार आहे। वर्षभर अजिबात खराब होत नाही, चांगले असे टिकतात आणि खराब न होण्यासाठी या व्हिडिओमध्ये आज मी काही टिप्सही सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 किलो चणा डाळ घेतली आहे। कोरड्या कापडाने ही डाळ मी पुसून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे आदल्या दिवशी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून हे नंतर सावलीमध्ये वाऱ्याला हे डाळ वाळवून घ्यायची आहे। आता हे डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं जाडसर असं वाटण बनवणार आहे। एकदम बारीकही नाही बनवायचं, थोडंसं जाडसरच आपल्याला इथे हे डाळ बारीक करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे गिरणीमध्येही दळून घेऊ शकता किंवा घरच्या घरी मिक्सरमध्येही तुम्ही सहजरित्या बनवू शकता। तर इथे हे चणा डाळ मी बारीक करून घेतलेली आहे। आता एक चाळणीमध्ये आपण हे जे बारीक केलेलं वाटलेलं डाळ आहे ते चाळून घेऊयात, कारण यामध्ये जे मोठे पार्टिकल असतात हे चाळून बाजूला होतं। तर इथे हे सर्व 1 किलो डाळ हे मिक्सरवर वाटून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला हे डाळ चाळून घ्यायचं आहे। आता इथे मी 1 कप मटकी घेतलेली आहे, हेही मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे। एकदम बारीकही नाही आणि जाडसरही नाही, या प्रकारे आपल्याला रवाळ टेक्स्चरमध्ये आपल्याला हे मटकी बारीक करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर मटकीऐवजी मटकीची डाळ वापरली तरीही चालेल। आणि इथे तुम्ही बघू शकता हे डाळ एकदम अशी रवाळ वाटून घेतलेली आहे। आता हे आपण या चणा डाळ जे बारीक केलेलं आहे या वाटणामध्ये आपण हे मटकीचंही वाटण टाकून घेऊयात। इथे मी पिवळी मूग घेतलेली आहे, तुम्हाला हवं असेल तर हिरवी मूगचाही वापर करू शकता। 1 कप इथे हे पिवळी मूग आहे, हे मिक्सरच्या जारमध्ये घालून याचंही रवाळ टेक्स्चरमध्ये याचं वाटण बनवून घेऊया। तर इथे हे सर्व डाळी वेगवेगळे वाटून घेतलेली आहे, कारण काही डाळी लवकर बारीक होतात तर काही होत नाही, त्यामुळे वेगवेगळे वाटून घेतलं अगदी सहजरित्या हे डाळी वाटून होतात। जर तुम्ही गिरणीमध्ये दळून घेणार असाल तर हे सर्व डाळी एकत्र करून तुम्ही दळून आणू शकता। तर इथे सर्व डाळी वाटून घेतलेली आहे, तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर यासाठी लागणारा वाटण बनवून घेऊया। तर इथे मी मिक्सरच्या जारमध्ये 2 चमचे जिरे घेतलेली आहे आणि पाव कप इथे मी लसूण घेतलेले, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 15 ते 16 इथे हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट वापरलं तरीही चालेल। आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर बाजूला ठेवणार आहे नंतर वरून टाकण्यासाठी। आणि हे सांडगे बनवताना कोथिंबीरचं हे जास्त वापर करायचा आहे। माझ्याकडे कोथिंबीर जास्त नव्हती म्हणून इथे मी कमी प्रमाणामध्ये कोथिंबीर वापरलेली आहे आणि इथे मी हे वाटण बनवून घेतलेली आहे। आता हे वाटण यामध्ये घालूयात आणि जे उरलेलं कोथिंबीर होतं तेही यामध्ये घालूयात आणि हे कोथिंबीर एकदम बारीक असं चिरलेलं आहे। आता यामध्ये हळद घालूयात, 1 चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, हे वाटण या डाळींमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे। आता यामध्ये पाणी घालून याचं आपण घट्टसर असं पीठ मळून घेऊयात। जास्त असं सेलसरही मळायचं नाही, थोडंसं घट्टसर पीठ मळायचं आहे। जर जास्त असं सेलसर पीठ असेल तर लवकर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे। 10 मिनिट आपण हे झाकण ठेवून बाजूला ठेवूयात आणि नंतर याचे आपण सांडगे बनवूयात। आता याचे आपण सांडगे बनवूयात। तर इथे मी एक कापड घेतलेली आहे, तुम्ही हे सांडगे स्वच्छ कापडावर किंवा एका प्लास्टिकच्या पेपरवरतीही तुम्ही बनवू शकता। आणि अजिबात आपल्याला हाताला तेल वगैरे लावायचं नाही, हाताला पाणी किंवा तेल अजिबात लावायचं नाही, कोरड्या हातानेच आपल्याला हे सांडगे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे हे सांडगे बारीक असे मी केलेली आहे, जास्त असं जाडसरही नाही करायचं, बारीक करायचं आहे, म्हणजे हे सांडगे मध्यपर्यंत चांगले असे सुकतात आणि नंतर हे वर्षभर असं चांगलं टिकतं। आणि जर जाडसर सांडगे बनवले तर ते काही चांगले असे वाळत नाहीत आणि किंवा जास्त दिवस वाळण्यासाठी लागतात। आणि इथे हे सर्व मी सांडगे बनवून घेतलेली आहे, एकसारखे एका साईडचे बनवून घेतलेले आहे, म्हणजे एकाच साईजचे बनवायचे आहेत। कारण भाजीमध्ये जर सांडगे छोटे असतील मोठे असतील तर मोठ्या सांडग्यांना शिजायला वेळ लागतो आणि जे छोटे सांडगे आहेत ते लवकर शिजले जातात, त्यामुळे एकसारखे आपल्याला सांडगे बनवून घ्यायचे आहेत। आणि जर मोठे सांडगे बनवले तर हे आतून कच्चे राहतात आणि त्यामुळे
हे लवकर खराब होण्याची शक्यता असते. तर एका साईजमध्ये असं बनवलं गेलं की लवकर असे हे एकसारखे सुकतात, वाळतात आणि भाजीमध्ये चांगलेसे शिजले जातात. आणि ही सांडगे 3-4 दिवस उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायचं आहे. जर ऊन नसेल तर फॅनखालीही तुम्ही वाळवू शकता आणि 1 दिवस हे उन्हामध्ये ठेवायचं, म्हणजे हे मधपर्यंत सांडगे चांगलेसे सुकले जातात आणि वर्षभर चांगले राहतात, अजिबात खराब होत नाही. आणि त्यासाठी हे सांडगे वाळणे महत्त्वाचं आहे. तर इथे हे मिश्र डाळीचे सांडगे बनवून झालेले आहेत. 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे सांडगे बनवून झालेले आहेत. अजिबात खराब होत नाही आणि चांगले असे वर्षभर टिकतात.